बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर जी कारवाई करण्याचा कायदा आहे हा अतिशय तकलादू आहे केंद्र सरकारचा 1966चा कायदा सीड ऍक्ट तो बदलला पाहिजे. त्या शिक्षेची तरतूद वाढवली पाहिजे. तो कायदा कठोर केला पाहिजे ही आमची शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि यावर्षी मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे महाराष्ट्रात कंपन्या सक्रिय का झाल्या? कारण सरकारचं त्याला पाठबळ आहे. सरकारने ठरवलं तर एक दाणा सुद्धा बोगस बियाचा महाराष्ट्रात येऊ शकत नाही. पण सरकारचं पाठबळ आहे. आता ज्या कंपनीनं बोगस बियाणं विकलं त्या कंपनीचं प्रोडक्शन किती आहे हे डोक्यात ठेवून प्रति बॅग त्यांच्याकडनं खंडणी वसूल करण्याचं काम कृषी विभाग करतो आहे. 200-300 कोटींची उलाढाल म्हणजे भ्रष्टाचाराच्या रूपानं खंडणीच्या रूपानं कृषी विभाग करणार आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यापासून कृषी आयुक्त कृषी मंत्र्यांपर्यंत सगळ्यांपर्यंत बियाणे कंपन्यांकडनं हप्ते जातात. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं, त्यांना नुकसान भरपाई द्यायची नाही आणि बियाणे कंपन्यांना पाठीशी घालायचं असा उद्योग सरकारने चालवलेला आहे. आणि याचं पोस्टमॉर्टम याचा पंचनामा पुढच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये कृषी आयुक्तालयासमोर येऊन आम्ही करणार आहोत. 1 रुपया सुद्धा जर का चुकीच्या मार्गाने तुम्ही वसूल केला आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं तर तुम्हाला सोडणार नाही अशा पद्धतीची क्रांतिकारी शेतकरी संघटनेची भूमिका आहे. दूध का दूध पाणी का पाणी करून मध्य प्रदेशमधून बोगस कंपन्या महाराष्ट्रात काम करतातच कसं? या बोगस कंपन्यांचे मालक इथे 8-8 दिवस येऊन बसले. हे सगळ्या कृषी विभागातल्या लोकांना भेटले, यांनी पैसे पोहोचवले म्हणून यांनी कंपन्यांना अभय दिलेला आहे. ज्या कंपनीला बोगस बियाणं विकलं त्या कंपनीला महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, त्यांना ब्लॅकलिस्ट करा ही आमची मागणी आहे. बोगस